वैशालीला मुंबईला येऊन आता 2 महिने झाले होते. इथल्या जीवनात ती पटकन रुळून गेली. घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालू लागली. मुंबईला आल्यावर पोचल्याचं एक पत्र तिने मम्मीला लिहिलं होतं. त्यानंतर गेल्या 2 महिन्यात पत्र पाठवायला तिला सवडच मिळाली नव्हती. दर रविवार कसा कुठं जात होता हे कळतच नव्हतं. निवांत असा वेळच तिला मिळत नव्हता. त्या दिवशी रविवारी सकाळी 8 वाजता उठल्यावर चहा पिता पिता रेखाने म्हटले, आज मी आता माझं सगळं आटपून दहिसरला जात आहे. अगं, गेल्या रविवारी गेली होतीस ना? हो, माझ्या भाच्याचा वाढदिवस होता. अन आज काय काम? अगं, काल संध्याकाळी पार्लरमध्ये फोन आला होता. आई पायरीवरून पाय घसरून पडली. पायाला फ्रॅक्चर झालंय. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. रात्री मी परत येईन. हेमाने विचारलं, पुष्पे, तुझा काय प्रोग्राम? रात्री आल्याबरोबर सांगितलं ना, तुला आज शूटिंगला जायचं आहे. बरं का, येताना पेढे घेऊन ये. आणीन ना. अगं, अगदी छोटंसं काम आहे. असू दे, पण रुपेरी पडद्यावर चमकणार आहेस ना. तुझ्या करिअरला सुरुवात होते आहे. हो, पण गेले वर्षभर खेटे घालते आहे. बसच्या क्यूपेक्षा तिथला क्यू मोठा. पण एकदाचा नंबर लागला. आज पहिला दिवस आहे. किती वेळ लागतो कोण जाणे. रात्री जेवायच्या वेळेपर्यंत येणार आहेस का? नाही, आज अमरबरोबर बाहेरच जेवण घेणार आहे. वाट बघू नका. ते ओघानं आलंच. रेखाने वैशालीला म्हटले, वैशू, तुझे इथले बाहेरचे प्रोग्रॅम्स अजून ठरायचे आहेत, कारण तू अजून नवीन आहेस. हेमाने म्हटले, पण आता लवकर रुळेल, कारण उद्यापासून माझी क्वीन्स रोडला कंपनीच्या नव्या ऑफिसमध्ये बदली झाली आहे. तेव्हा तिला आता एकटीलाच जावं लागेल. पुष्पाने म्हटले, अगं, या बॉम्बेत कुणीही एकटं पडत नाही. कंपनी मिळते. वैशालीने म्हटले, माझ्या मम्मीला सविस्तर पत्र लिहिणं हा माझा आजचा पहिला प्रोग्राम आहे. त्यासाठी मला निवांत वेळ हवा आहे. हेमाने म्हटले, मम्मीला लेटर म्हणजे काही लव्ह लेटर नव्हे. किती वेळ घेणार आहेस लेटर लिहायला? आता 8:30 झालेत. 12 पर्यंत आंघोळ करणार नाही. ओके, थांब, मी अंजूला फोन करून येते. ती आज फ्री असली तर आपण सांताक्रूजला जाऊ. बरेच दिवस बोलावते आहे. तिला घेऊन बाहेर जेवायला जाऊ, पिक्चरला जाऊ. ती फोन करून आली. लक, ती घरीच आहे. सगळं फिक्स करून आले मी. रेखा, पुष्पा आपापले झटपट आटपून निघून गेल्या. हेमानेही पायात चप्पल सरकवीत म्हटले, मी इथं सदाशिव लेनमध्ये गोजा मावशीकडे जाऊन येते. 11 पर्यंत येते. ती गेली. वैशाली मम्मीला पत्र लिहायला बसली. माय डिअर मम्मा, माझे पोचल्याचे पत्र तुला मिळाले असेलच. त्यानंतर मला पत्र लिहायला जमलं नाही. सवडच मिळत नाही. इथं क्षणाचीही उसंत नाही. मनगटावरलं घड्याळ मी फक्त आंघोळीच्या वेळी काढते. त्यावरून कल्पना कर. मम्मा, इथल्या जीवनाला असा काही स्पीड आहे. मनगटी घड्याळावरची नजर चुकली की पुढचं सगळं चुकतं. बस चुकते, लोकल चुकते, ऑफिसची वेळ चुकते. अक्षम्य. पण इथल्या जीवनाला हा जो तुफान स्पीड आहे तो मला आवडतो. रिअली, आय लव्ह इट. इथल्या बोर्डिंगमधली व्यवस्था एकदम बेस्ट आहे. बसल्या जागी बेलचं बटन दाबलं की सकाळच्या बेड टी पासून रात्री 10 पर्यंत चहा, कॉफी सगळं हजर. आम्ही सकाळचं जेवण रोज इथं खोलीत मागवतो. छान असतं जेवण. 9ला जेवून सगळ्या एकदम बाहेर पडतो. लोकल पकडतो. मग आपापल्या दिशेने निघून जातो. दुपारी लंच बाहेर घेतो. किती विविध पदार्थ असतात ग. रात्री कधी रूमवर तर कधी बाहेर जेवतो. आम्ही चौघी या खोलीत राहतो. सगळ्या जणी तशा एकत्र. कॉलेज हॉस्टेलसारख्या. पण कॉलेज हॉस्टेलसारखं इथं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, नियंत्रण नाही. इथे प्रत्येक जण स्वतंत्र, फ्री. व्यक्ती स्वातंत्र्याची चाहती. पुष्पा दिवसा नोकरी करते आणि स्क्रीन करिअरसाठी रात्रीचा दिवस करते आहे. शिवाय नाटकातही काम करते. रेखाविषयी तिने आपल्या पत्रात खूप लिहिलं. मम्मा,
इथलं जीवनच किती वेगळं आहे, किती फ्री. जो तो आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याला इथं महत्त्व देत असतो, आपल्या इच्छेप्रमाणे वागत असतो. कुणाचं कुणावर दडपण नाही. पुणं त्या मानाने अजून खूप मागासलेलं आहे, ऑर्थोडॉक्स आहे. बघ ना, या पुष्पा, रेखा, हेमा पुण्याला असत्या तर. मम्मा, इथे एज्युकेटेड मुलींना करिअरच्या दृष्टीने कितीतरी चान्सेस आहेत. हेमाची मैत्रीण अंजली सांताक्रूजला राहते. माझ्यासारखीच कॉन्व्हेंट ग्रॅज्युएट आहे. ती एका 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट आहे. तिची कझिन एअर इंडियात एअर हॉस्टेस आहे. इथे कितीतरी सोनेरी करिअर्स. आज आम्ही आता अंजूकडे जाणार आहोत. रविवारी आम्ही आउटिंगमध्येच घालवतो. पिकनिक, पिक्चर्समध्ये छान वेळ जातो. पुढच्या रविवारी आम्ही माथेरानला जाणार आहोत. माझ्या इथे बऱ्याच ओळखी झाल्या आहेत. मम्मी, तू फार फॉरवर्ड नेचरची आहेस. आय लव्ह यू मम्मा. तू बोल्डली मला डायव्हर्स घेऊन दिलास. त्या बंधनातून मला मोकळं केलंस. किती हॉरिबल ते बंधन. रिअली आय थँक मम्मा. मम्मी, आय एम हॅपी हिअर. इथं नोकरी करता करता एखादी करिअर घेण्याची माझी ॲम्बिशन आहे. नाना काय म्हणताहेत? तुझं ठीक आहे ना? माझ्या पत्रांना उशीर लागला तरी काळजी करू नकोस. इथल्या स्पीडी लाईफची तुला आता मी कल्पना दिली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, अगदी A1. मी इथं नॉनव्हेज घ्यायला शिकले आहे. इथं घ्यावंच लागतं. आम्ही इथं चायनीज, मोगली वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवायला जातो. तिने पत्र पुरे केले. पाकिटात घालून त्यावर पत्ता लिहून ते बंद केले आणि पाकिट पर्समध्ये ठेवून दिलं. लेखनाने आखडून गेलेली पाठ रिलॅक्स करण्यासाठी ती कॉटवर पडली, आढ्याकडे पाहत. पत्रलेखनाने तिचे मन उत्तेजित होऊन गेले होते. तेवढ्यात दार उघडून हेमा आत आली. काय ग, झोपलीस काय? छे ग, या बॉम्बेत झोप येणं शक्य आहे का? अगं, इथं रात्र कधी पडतच नाही. बरं, तू अंजूला फोन केलास? केव्हाच केलाय. उठ आता, तयार हो. अगं, प्रियाही तिच्याकडे आले. तिला आज ऑफ आहे. तिने म्हटले लवकर या, मग आपण प्रोग्राम ठरवू. वैशाली ताडकन उठली. बिग वीक देन. चल, लवकर तयार होऊन जाऊया. दिवस कसे भराभर जात होते ते कळतही नव्हतं. दिवस मोजायचे म्हणजे फक्त रविवार मोजायचे. संडे टू संडे हा एक दिवस. असे 4 दिवस झाले की महिना खलास. कॅलेंडरचे पान टरकावून खाली कचऱ्याच्या टोपलीत. अशी 10 पाने कधी टरकावली गेली ते कळलंही नाही. त्या दिवशी संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे ऑफिसमधून बाहेर पडली. हेमाची क्वीन्स रोड ब्रँचला बदली झाल्यामुळे ती वैशाली बरोबर नसे, पण तिच्या पलीकडे नवीन आलेली तिची मैत्रीण आली होती. दोघी बरोबर बाहेर पडत, एकाच बसमधून जात. बसस्टॉपवरची गर्दी टाळण्यासाठी दोघी जरा लवकर बाहेर पडत. त्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघी बाहेर पडल्या. खाली उतरताच मेहराने म्हटले, वैशू, मघा माझ्या कझिनचा फोन आला होता. त्याच्याबरोबर मला बाहेर जायचं आहे. ठीक आहे. त्या बिल्डिंगमधून बाहेर पडल्या तेव्हा रस्त्यावर मेहराची वाट बघत तिचा कझिन उभा होता. मेहराने आपल्या कझिनचा वैशालीशी परिचय करून दिला आणि मग दोघींनी आपापले मार्ग पकडले. वैशाली बसस्टॉपवर आली तेव्हा क्यू मारुतीच्या पुच्छासारखा लांबला होता. या बॉम्बेत दर मिनिटाची किंमत जबर असते असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. असं पुटपुटत ती क्यूमध्ये जाऊन उभी राहिली. बसेस भराभर येत होत्या. उजवीकडचा क्यू कमी होत होता, डावीकडचा वाढत होता. कसं यंत्रवत काम चाललं होतं. ती अधूनमधून उजव्या दिशेला नजर टाकीत स्वस्थ उभी होती. मनातून चिडली होती, पण स्वस्थ उभं राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. मुक्त माणूसही इथे परतंत्र, यंत्राच्या अधीन. ती उजव्या दिशेकडे नजर लावून बसची मार्ग प्रतीक्षा करीत उभी होती. तेवढ्यात त्या दिशेकडून येणारा एक गृहस्थ तिच्या पुढे थबकला. हा गृहस्थ क्यूमध्ये घुसायला पाहतोय की काय? तिने प्रथम त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण तो तसाच आपल्या पुढे उभा आहे असं पाहून तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. त्याने म्हटले, ओळखलं नाहीत मला?
7 फूट उंच, तांबूस गोरापान वर्ण, पिंगट सोनेरी केस, भेदक डोळे. तुम्ही? सॉरी. मी राकेश, कुसुमचा कझिन. इंदूर, बर्थडे पार्टी. ओ, आलं लक्षात. तुम्ही इथं आहात? द सेम क्वेश्चन टू यू. तेवढ्यात बस येताना दिसली. उजवीकडचा क्यू लगबगीने पुढे सरकत गेला. डावीकडचा पुढे सरकायची घाई करू लागला. ती चटकन क्यूमधून बाहेर पडली. आज ती अगदी एकटी पडल्यामुळे थोडी बावरली होती. तिला काहीसं एकाकी वाटत होतं. तो अचानक अनपेक्षित भेटल्यामुळे तिचे मन उल्हसित झाले. तिने म्हटले, आज अगदी अनएक्सपेक्टेडली भेटलात. पण तुम्ही इथे कसे? दिल्लीत की भोपाळला कुठेसे होतात ना? त्याने हसून म्हटले, रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. चला सांगतो, पण तुम्हाला घरी जायला उशीर होतो आहे का? छे छे. मग चला रेस्टॉरंटमध्ये जाऊया, चहा घेऊया. यू लुक सो टायर्ड. ऑफिसातल्या कामापेक्षाही बसच्या क्यूमध्ये ताटकळत उभी राहून आज ती खरोखरच थकली होती. त्याने जाणाऱ्या टॅक्सीला थांबवलं. दोघे आत बसली. त्याने ड्रायव्हरला सूचना दिली. तिने विचारलं, सध्या कुसुम कुठे असते? भोपाळला. काय करते तिथे? कॉलेजात लेक्चरर आहे. त्याने ऑर्डर दिल्याप्रमाणे चहा खाणे आले. गप्पा सुरू झाल्या. त्याची अधिक माहिती तिला कळली. त्याची आई ही कुसुमची आत्या. कॉलेजात असताना तिचे एका श्रीमंत कापड व्यापाऱ्याबरोबर प्रेम जमलं. तिने त्याच्याशी लग्न केलं. त्याच्याबरोबर अमेरिकेला गेली. तिथे दोघांचे पटेनासे झाले. त्याने घटस्फोट घेतला आणि तो व्यापारासाठी अमेरिकेतून नैरोबीला निघून गेला. ही स्वदेशी परत न येता तिथेच राहिली. एका हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा कोर्स केला. तिथे नोकरीला लागली. तिथल्या एका अमेरिकन सहकार्याशी लग्न केलं. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. तोच हा राकेश, रॉकी. तो 8 वर्षांचा झाला तेव्हा त्याला घेऊन अमेरिकन नवऱ्याला सोडून ती इंदुरात परत आली. भोपाळला हॉस्पिटलमध्ये तिने नोकरी धरली. राकेशला तिने कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातले. तशी ती स्वतंत्र विचारांची होती. तिथल्या एका विवाहित डॉक्टरशी तिचे प्रेमसंबंध जडले होते. राकेश पाश्चात्य संस्कृतीत वाढला होता. तो बी.कॉम झाला होता. बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा घेतला होता. भोपाळला एका परदेशी व्यापार कंपनीत तो सेल्समनची नोकरी करीत होता. दिसायला देखणा, आकर्षक, तसा संभाषण कुशल, दुसऱ्यावर सहज छाप पडेल असं वागणं. कुसुमच्या वाढदिवसाला वैशाली गेली होती तेव्हा राकेशही तिथे आला होता. तेव्हा त्याच्याशी तिचा ओझरता परिचय झाला होता. कंपनीच्या कामासाठी राकेश इंदूर, उज्जैनी वगैरे भागात फिरत असे. इंदुरात आला की तो कुसुमच्या वडिलांच्या आपल्या मामांच्या घरी येऊन जात असे. दोन्ही घरांचे संबंध चांगले होते. येणे जाणे होते. कुसुम भोपाळला कॉलेजात लेक्चरर म्हणून नोकरीला लागली ती या चुलत आत्याच्या खटपटीमुळेच. ती लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. सुट्टीच्या दिवशी आत्याकडे तिच्या क्वार्टर्समध्ये राहायला येत होती. लग्नानंतर वैशाली माहेरी निघून आली. तिने घटस्फोट घेतला वगैरे सगळी हकीकत त्याला कुसुमकडून कळली होती. वैशाली पुण्याला गेल्यावर दोघी मैत्रिणींचा स्नेहसंबंध सुटला. पत्रव्यवहार तुटला. ती पुण्यालाच नोकरीला आहे अशी कुसुमची कल्पना होती. आता चहा घेता घेता एकमेकांचा सविस्तर परिचय, हकीकत सांगताना, ऐकताना स्वाभाविकच स्नेहाचा एक नवा धागा निर्माण झाला. त्याने म्हटले, त्या मैलभर लांबीच्या क्यूकडे मी सहज नजर टाकीत निघालो होतो. तुम्हाला आधी मी ओळखलंच नाही. पण काय? म्हणजे असं, फुलवाल्याच्या दुकानात हर तऱ्हेच्या असंख्य फुलांचा ढीग असतो, पण आपली नजर नेमकी टपोऱ्या गुलाबाकडे खेचली जाते. ती हसली. तुम्ही अगदी पार बदलून गेलात. अटरली चेंज फ्रॉम हेड टू फूट. तुमची फिगरच बदलून गेली. यू लुक सो ब्युटिफुल. त्याची भेदक स्थिर नजर आपल्या हृदयात आरपार शिरते आहे
असं तिला वाटलं. ती थरथरली. तिने चहाचा घोट घेऊन हसत म्हटले, देश तसा वेश म्हणतात ना, तो प्रकार आहे हा. प्रकार उत्कृष्ट आहे. या प्रकारामुळे यू लुक गर्लिश. थँक यू. तुम्ही कंपनीच्या कामासाठी इथं आला आहात काय? नाही, ती कंपनी मी सोडली. इथे एका जर्मन व्यापारी फर्ममध्ये जॉईन झालोय. 1.5 वर्ष झालं. आत बाहेर लाईट केव्हाच लागले होते. दरम्यान 2-2 कप चहा संपला होता. तिने आपल्या घड्याळाकडे पाहिलं. 8कडे काटा सरकत होता. चला जाऊया. बाहेर आल्यावर त्याने बिल दिले. दोघे बाहेर पडली. त्याने विचारले, तुम्हाला कुठे सोडू? तिने पत्ता सांगितला. त्याने म्हटले, तुम्हाला सोडून मी पुढे पार्ल्याला जाईन. टॅक्सी तिच्या गल्लीच्या कोपऱ्यावर थांबली. तो उतरला. ती उतरल्यावर त्याने शेकहँड करीत म्हटले, गुड नाईट, सी यू अगेन. तो टॅक्सीत बसला. टॅक्सी निघून गेली. ती गल्लीत शिरली. भर जिना चढून आपल्या खोलीत आली. हेमा आणि रेखा जेवणासाठी तिचीच वाट बघत बसल्या होत्या. पुष्पा अजून आली नव्हती. 12 पूर्वी ती कधीच येत नसे. हेमाने म्हटले, वैशू, सो लेट. अगं ॲक्सिडेंट की काय? रेखाने म्हटले, बस घसरली किंवा 2 बसेसची टक्कर, हे ठरलेले ॲक्सिडेंट्स. वैशालीने हसून म्हटलं, हो, तसा ॲक्सिडेंटच. तसा म्हणजे? अगं, माझा एक जुना मित्र अचानक बसस्टॉपवर भेटला. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. गप्पांच्या नादात उशीर झाल्याचं कळलंच नाही. हेमाने म्हटलं, या बॉम्बेत असेही अपघात होतात. चला जेवून येऊया. जेवून येऊन तिघी आपापल्या बिछाण्यावर पडल्या. राकेशच्या अचानक भेटीने वैशाली सुखावून गेली होती. ती अकल्पित भेट तिच्या नजरेसमोर तरळत होती. त्याचे बोलणे, त्याचे विचार, खरं तर तोच बोलत होता. ती मुग्ध होऊन ऐकत होती. त्याच्या बोलण्याची तिच्यावर छाप पडत होती. बोलता बोलता त्याने म्हटले होते, वैद्यांचं घराणं फार ऑर्थोडॉक्स 18व्या शतकातलं आहे. इंदुरात तशी बरीच घराणी आहेत. घराणं जेवढं ऑर्थोडॉक्स तेवढंच प्रतिष्ठित, तेवढं खानदानी, अशी त्या लोकांची गैरसमजूत आहे. द वर्ल्ड इज चेंजिंग फास्ट हे त्या लोकांच्या अजून लक्षातच आलेलं नाही. कुसुमच्या घरची पार्टी झाली त्याच रात्री मी भोपाळला गेलो. पण नंतर तुम्ही लगेच पुण्याला निघून गेलात. पुढे घटस्फोट घेतलात वगैरे सगळं मला कुसुमकडून कळलं. हे कळलं तेव्हा मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. मी तेव्हाच तिला म्हटलं, स्वतंत्र विचारांची कुठचीही तरुणी अशा जुनाट फॅमिलीत राहूच शकणार नाही. ही ऑर्थोडॉक्स खानदानी घराणी म्हणजे सोन्याचे पिंजरे. त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून आपल्या इच्छेप्रमाणे शिकवून पटवून तयार केलेल्या पोपटाचं जीवन आजची मॉडर्न स्त्री कधीही पसंत करणार नाही. आपल्या सोचीने पिंजऱ्याचे दार उघडण्याची बंडखोरी करून ती आकाशात उडून जाणारच, स्वतंत्र होणारच. तुमच्या या बोल्ड स्टेप्सबद्दल आय कॉंग्रॅच्युलेट यू. हे म्हणताना त्याची भेदक नजर तिच्यावर खेळली. तेव्हा ती अंतर्यामी मोहरली. त्याच्या नजरेला नजर देत ती हसली आणि म्हणाली, थँक्यू. मग खाण्याची प्लेट मोकळी करता करता आणि चहा पिता पिता कितीतरी गप्पा झाल्या. अर्थात तोच अधिक बोलत होता. ते बोलणं तिला आत्ता आठवत होतं. कुठच्याही घडलेल्या घटनांच्या चांगल्या अगर वाईट, सुखकारी अगर दुःखदायक स्मृती, मनावर त्यांचे उमटलेले ठसे, ती चित्रे अधिक स्पष्ट असतात. आता ही चित्रे पाहत तिला केव्हा झोप लागली कळलंही नाही. प्रकरण 17 इथेच संपले. आता आपण लगेच प्रकरण 18 ऐकणार आहोत. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसात गेली. काम करताना मधूनच राकेशचे सी यू अगेन हे शब्द कानात उमटत होते. तो आज भेटेल का? काल गप्पा मारताना त्याने आपल्या ऑफिसचा पत्ता विचारून घेतला आहे. बोलण्यात तो किती चतुर आहे आणि त्याची नजर तरी कशी भेदक आहे. त्याचे विचार अगदी अल्ट्रा मॉडर्न आहेत.
असणारच. त्याचं बोलणं तिला आवडत होतं. मनगटावरच्या घड्याळात 5 वाजले तसं तिचं मन उगीचच अधीर बनू लागलं. तिने पलीकडे कामात गुंतलेल्या तेजाकडे पाहिलं. ती खाली मान घालून आपलं काम भरभर उरकीत होती. रोजच्या वेळी दोघी खाली आल्या. बाहेर पडताच वैशालीने उत्सुकतेने आसपास पाहिलं. तिची पावले रेंगाळलेली आणि नजर शोधकपणे इकडे तिकडे फिरते आहे असे पाहून तेजाने विचारले, काय ग, कुणी येणार आहे का? नाही ग, माझा एक मित्र येईन म्हणाला होता, पण तसं काही निश्चित नाही. ती सभोवार नजर टाकीत हलके हलके चालू लागली. तेजाने म्हटले, थांबूया थोडा वेळ. या बॉम्बेत दिलेली वेळ पाळणं मोठं कठीण असतं. बसचा मोठा क्यू आणि टॅक्सी केली तरी सिग्नलचे ठिकठिकाणी अडथळे. अगं, ही बॉम्बे म्हणजे एक हर्बल रेस आहे. थांबूया थोडा वेळ. हो, पण तिकडे बस स्टॉपवर क्यूची लांबी वाढेल ना. पण इथं तुझा तो मित्र निराश होऊन जाईल ना. दोघी थोडा वेळ थांबल्या. चांगली 10 मिनिटं. मग चालू लागल्या. रस्ताभर ती उगीचच निराश झाली होती आणि अकारण दुखावली होती. ती खोलीवर आली तेव्हा हेमा नुकतीच आली होती. कपडे बदलत होती. तिच्या पाठोपाठ रेखा आली. तिघींचं चहा खाणं झालं. वैशाली आता फ्रेश झाली होती. मनातली निराशा निघून गेली होती. मनाला म्हणाली, आपण आज येऊ असं त्यानं सांगितलं होतं कुठं? नेहमीप्रमाणे तिघी बाहेर जाण्यासाठी तयार झाल्या. हेमाने म्हटलं, आज कुठंतरी मोकळ्या हवेत जाऊया. अख्खा दिवस त्या पंख्याखाली बसून जीव कसा गुदमरून जातो. आज चौपाटीवर जाऊया आणि मग तिकडेच कुठेतरी जेवण घेऊया. तिघी तयार झाल्या, निघाल्या. तेवढ्यात दारावर टक टक झालं. रेखाने दार उघडलं. बोर्डिंग हाऊसच्या पोऱ्याने वैशालीला म्हटले, तुम्हाला खाली कुणी गृहस्थ भेटायला आले आहेत. कुणी साहेब? असं म्हणून त्याने हातातलं व्हिजिटिंग कार्ड तिला दिलं. कार्डावर नजर टाकण्यापूर्वी तिचा चेहरा एकदम फुलला. हेमाने म्हटलं, कोण ग? माझा जुना मित्र. कालचा का? कॉलेजमधला? हो, मी आता तुमच्याबरोबर येत नाही. सॉरी हां, आणि मी जेवूनच येईन. ते न सांगताच कळलं. वैशालीने आपली पर्स उचलून आरशात नजर टाकली आणि ती घाईने निघाली. रेखाने म्हटले, बेस्ट लक. थँक्यू. आणि ती खोली बाहेर पडली. खाली राकेश उभा होता. तिच्यावर आपादमस्तक नजर फिरवीत त्याने म्हटले, तुमच्या प्रोग्रॅममध्ये मी काही अडथळा आणत नाही ना? मुळीच नाही. दोघे बाहेर पडले. त्याने म्हटले, मी तुमच्या ऑफिसकडेच येणार होतो, पण माझ्या मित्राला एअरपोर्टवर सोडायला गेलो. त्या मित्राच्या फ्लॅटमध्येच मी पार्ल्याला राहतो आहे. एकटाच आहे तो. कंपनीने ट्रेनिंगसाठी 4 महिने त्याला जर्मनीला पाठवलं आहे. दोघीही गल्लीतून हमरस्त्यावर आली. त्याने टॅक्सी थांबवली. तिला आत बसवलं. आपण बसला. सूचना दिली, वाळकेश्वर बीच. तिच्या बोर्डिंग हाऊसच्या गल्लीच्या कोपऱ्यावर टॅक्सी थांबली तेव्हा 10:30 वाजले होते. राकेश टॅक्सीतून उतरला. तिला उतरवलं. तिच्या बोर्डिंग हाऊसमध्ये तिला पोचवलं. जिन्याच्या पायथ्याशी त्याला निरोप देण्यासाठी ती क्षणार्ध थांबली. त्याने तिचे चुंबन घेऊन तिला निरोप दिला. ती खोलीत आली तेव्हा रेखा चित्रपट मासिक चाळीत बिछाण्यावर पडली होती. हेमा बिछाण्यावर पडल्या पडल्या तिच्याशी काही बोलत होती. दोघी झोपण्याच्या विचारात होत्या. रेखानं नजरेपुढचं मासिक दूर केलं आणि तिच्यावर दृष्टी फिरवून म्हटलं, यू एन्जॉयड युअर फ्रेंड्स कंपनी, नो? या, वैशालीने म्हटले आणि ती आपल्या कॉटकडे वळली. कपडे बदलत तिने म्हटले, तुम्ही किती वाजता आलात? 9:30. आता झोपतो आम्ही. गुड नाईट. वैशालीने कपडे बदलले आणि ती बिछाण्यावर पडली. तिची झोप आता पार उडाली होती. तिच्या नजरेसमोर आगळंच दृश्य उभं राहिलं होतं. शांत समुद्रकिनारी ओलसर वाळूची मऊ बैठक, हवा हवासा वाटणारा सहवास, वासना उद्दीपित करणारा एकांत, लुकलुकणाऱ्या चांदण्यांच्या धुसर प्रकाशात दाटलेला चोरटा अंधार,
सागराचा अस्पष्ट अबोध गंभीर आवाज, भावना, वासना, इष्ट अनिष्ट, विवेक अविचार, अमृत विष, क्षमा सूड या सगळ्यांच्या मिश्रणाने दाटलेलं आणि निरक्षीर नीतीचा निवाडा करीत बसलेलं ते विचित्र अनाकलनीय वातावरण. तिचं जे घडलं, मुक्त जीवनाचा आस्वाद मिळाला, त्याने वैशाली विलक्षण उत्तेजित होऊन गेली होती. गात्रागात्रांवर उठलेले रोमांच अजूनही तिथेच रेंगाळत होते. बोलता बोलता जीव गुदमरवून टाकणाऱ्या त्याच्या आवेगपूर्ण मिठ्या दीर्घ चुंबन, गेल्या आठवड्यात हेमा रेखाबरोबर चित्रपटगृहात बसून समोर रुपेरी पडद्यावर पाहिलेले लव्ह सीन्स प्रत्यक्ष आपल्या जीवनात घडतील याची आपणाला कल्पना नव्हती. पुन्हा पुन्हा तो म्हणत होता, आय लव्ह यू सो मच. मी कुसुमच्या घरी प्रथम तुला पाहिलं तेव्हाच माझं प्रेम तुझ्यावर जडलं होतं, पण त्यावेळी तू परक्याची होतीस. आज यू आर फ्री, ओनली फॉर मी. नाहीतर तू आज अशी अचानक कशी भेटली असतीस? सकाळी ती जागी झाली तेव्हा रेखा हेमा उठल्या होत्या. रेखा तोंड धुत होती. तिने म्हटले, वैशू, स्टील इन ड्रीम्स? छे ग. ती उठली, दैनंदिन कार्यक्रमाला लागली. पण तिला सारखं वाटत होतं आपलं सारं जीवनच एकदम बदलून गेलं आहे. साप जशी जुनी काठ टाकतो तसं आपलं जुनं जीवन गळून पडलं आहे. खरं तर मागच्या आपल्या आयुष्यावर तिने पडदा टाकला होता. मधल्या त्या घटना तिने स्मृतीबाहेर फेकून दिल्या होत्या. रेखाने म्हटले, हेमा, तुमची दोघींची ताटं मागवा. आज मी जेवणार नाही. आज आम्हाला हेवी लंच आहे. ब्युटी पार्लरमधल्या एका मुलीचा बर्थडे आहे आणि मी जरा लवकर जाते आज. ती गेली. रोजच्या वेळेला जेवून दोघी बाहेर पडल्या. वैशालीने म्हटले, संध्याकाळी माझी वाट बघू नका. दोघी आपापल्या मार्गाला लागल्या. संध्याकाळी वैशाली नेहमीप्रमाणे तेजाबरोबर ऑफिसमधून बाहेर पडली. समोर फुटपाथवर राकेश तिची वाट पाहत उभा होता. वैशालीने म्हटले, तेजा, माझा मित्र माझी वाट पाहत उभा आहे. सॉरी हा, आज तुला एकटीला जावं लागेल. डोंट वरी. वैशालीला पाहताच राकेश पुढे आला. वैशालीने तेजाशी त्याची ओळख करून दिली आणि मग दोघं निघाली. दोघांच्या रोज सायंकालीन भेटी सुरू झाल्या. एका महिन्यात तिची राकेशची घनिष्ठ मैत्री जमली. त्याच्या उत्कट प्रीतीचा ती विविध प्रकारे अनुभव घेऊ लागली. दिवस विमानाच्या वेगाने जात होते. तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याला कुठेही कसलाही अडथळा नव्हता. कसलंही बंधन नव्हतं. कुटुंबाचं काटेरी कुंपण नव्हतं. मुक्त जीवन. सगळ्या इच्छा मोकळ्या स्वैर झाल्या होत्या. एका रविवारी राकेशनं तिला आउटिंगला नेलं. 5 स्टार हॉटेलमध्ये लंचला नेलं. खूप हिंडवलं. तो ज्या तऱ्हेने सढळ खर्च करत होता त्यावरून त्याला भरपूर पगार मिळतो आहे याची तिला सहज कल्पना आली. त्या दिवशी शनिवारी 4 वाजता तिचे ऑफिस सुटल्यावर त्याने तिला पार्ल्याला आपला फ्लॅट दाखवायला नेलं. 4 खोल्यांचा फ्लॅट. फारच सुरेख. आतलं अत्याधुनिक फर्निचर, उत्कृष्ट सजावट पाहून ती खुश होऊन गेली. या फ्लॅटमध्ये तो पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. पार्ल्याला जाताना त्याने म्हटले होते, हा मित्र परत आला की त्याची बहुधा दिल्लीला बदली होईल. त्याने विचारलं, कसा वाटला फ्लॅट? बेस्ट, फारच सुंदर. त्याने म्हटले, केव्हा येतेस राहायला? तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याच्या नजरेतली सूचकता तिला समजली. तिने म्हटले, तू लग्न केव्हा करतोस? लेट अस फर्स्ट मॅरी. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. त्याने म्हटले, यू आर स्टील ऑर्थोडॉक्स. मॅरेज ब्युरो, ऑल हंबग. आय डोंट बिलीव्ह. बट आय बिलीव्ह. ओके, तुझी इच्छा असली तर लग्न करूया. मी तुला दुखावणार नाही. आय वॉन्ट टू टेक यू हॅपी. मला तू हवी आहेस. आय लव्ह यू. मला तू वेड लावलं आहेस. त्याच्या मिठीतून सुटका करून घेत तिने म्हटले, मी माझ्या मम्मीला पत्र लिहिते. उद्या तू कंपनीच्या कामासाठी मद्रासला जातो आहेस ना? हो.
परत केव्हा येशील? गुरुवारी. ठीक. शनिवारी आपण पुण्याला जाऊ. पुण्याला कशाला? तुझा निर्णय तू स्वतः घेऊ शकत नाहीस? निर्णय घेतलाय म्हणून तर पुढचं ठरवायला बसले. ओके, ठरव. हे बघ, शनिवारी संध्याकाळी अगर रविवारी पुण्याला जाऊया. माझ्या मम्मीला पप्पांना आपला जावई नको बघायला? तिथे लग्नाची नोटीस देऊया. मग तिनं त्याला सगळं समजावून सांगितलं. ती मोठ्या उत्साहानं पुढचा बेस सांगत होती. तो नुसता ओके ओके म्हणत होता. तिच्या सांगण्याकडे त्याचं लक्षही नव्हतं. त्याला त्याचं महत्त्वही वाटत नव्हतं. त्याची नजर मात्र तिच्यावर खिळली होती. शेवटी त्याने म्हटलं, ओके, इनाफ नाव. आय वॉन्ट यू. मला तू हवी आहेस. विलक्षण सुखावून तिने म्हटलं, मी तुझीच आहे. त्याच्या बेडरूममधून ती दोघे बाहेर पडली तेव्हा संध्याकाळ झाली होती. ती खोलीवर आली तेव्हा विलक्षण सुखावली होती. ती खोलीत येताच हेमाने म्हटले, अगं 9:30 होऊन गेले. तेव्हा आम्हाला वाटलं तू त्याच्या फ्लॅटवर राहिलीस. वैशाली धपकन कॉटवर बसली आणि म्हणाली, आता लवकरच राहायला जाणार आहे. रेखाने म्हटलं, रिअली? म्हणजे ग? वी आर गोइंग टू मॅरी. गुड न्यूज. विश यू हॅपी मॅरेज. केव्हाची डेट? वैशालीने पुढला बेत सांगितला. तिघी आपापल्या बिछाण्यावर पडल्या. वैशाली डोळे मिटून पडली, पण तिची झोप उडाली. तू मला हवी आहेस. आय वॉन्ट यू. ओके ओके, तू म्हणशील तसं करू. तू मला हवी असलीस तरी यू आर क्वाईट फ्री. आय एम फ्री. तुझ्यावर कुठच्याही प्रकारचं बंधन मी लादणार नाही. बंधन रहित सहजीवन. आय गिव्ह इम्पॉर्टन्स टू सेक्स, सॅटिस्फॅक्शन अँड कॅम्पेनियनशिप. आता पडल्या पडल्या त्याचं हे बोलणं तिला आठवत होतं. सेक्सचा आवेगही आठवत होता. तिच्या शरीराचा कणत कण उत्तेजित होऊन म्हणत होते, धिस इज लाईफ. धिस इज लव. रिअल लव. सोमवारी संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर तिने आपल्या मम्मीला पत्र लिहिलं. मम्मा, वर मी तुला सगळं मोकळेपणे लिहिलं आहे. तू त्याला बघून एकदम खुश होशील. मला हवं होतं ते सगळं मिळालं. आय एम सो हॅपी. याचं सगळं क्रेडिट तुला. तुझ्यासारखी मम्मी मिळाली. रिअली आय एम सो फॉर्च्युनेट. प्रेम म्हणजे काय ते मला कळलं. मला त्याचा शोध लागला. मला ते मिळालं. ती खाली मान घालून भराभर लिहित होती. ऑफिसातून येऊन कॉटवर पडलेल्या हेमाने विचारले, काय ग, मद्रासला पत्र लिहितेस की काय? छे, माझ्या मम्मीला लिहिते आहे. इतका वेळ खाली मान घालून तू लिहिण्याचा सपाटा चालवला आहेस म्हणून विचारते. तिने पेन थांबवून म्हटलं, हेमा, माझी मम्मा खूप सुधारक आहे ग. मोस्ट मॉडर्न. इथं आली होती. 2 दिवस राहिली होती तेव्हा बघितलीसच ना? हो ना. महिला मंडळात गेली कितीतरी वर्षे ती काम करते आहे. ती तशी फार शिकलेली नाही, पण घराला चिकटून बसलेली नाही. ऑर्थोडॉक्स नाही. माझे वडील तसे ऑर्थोडॉक्स, पण ती आपल्या मार्गाने जाते आहे. वडिलांचा पंथ वेगळा. ती पुन्हा खाली मान घालून भराभर लिहू लागली. तिनं पत्र पुरं केलं. तेवढ्यात रेखा आली. तिघीही बाहेर पडल्या. प्रकरण 18 इथेच संपले. आज मी वाचलेले ना ऐल ना पैल या कादंबरीचे प्रकरण 17 व 18 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.